हरी वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रुद्र हनुमान की जय राजा रामचंद्र भगवान की जय गुरु राम महाराज की जय शांती ब्रह्म वैद्यनाथ महाराज की जय हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः आकांत होईल अयोध्येसी आकांत सकल लोकासी आकांत देवदानवासी सकळ श्रांतीसी आकाश आत्मरूप श्री गणेशो समरण सकळ विद्येचे अधिकरण तेच मन्म श्री चरण श्री गुरुचे जय श्री गुरुचे पाद हृदय दिवसाने आठाल तया यवने भाग्य भोय उन्मेषशी श्री सद्गुरूच्या कृपेने श्री रामचंद्र प्रभूस नमस्कार करून ग्रंथ कथेचा परिहार देत आहेत नाही बाबा फक्त गाव या नगरीमध्ये रामकथा चालत आहे हनुमान मंदिराच्या समोर चालत आहे आमचे नारायण महाराज सत्य महाराज भक्ती असणारे म्हणजे समोर आहे मुद्दाम हे विषय मागून घेतलाय म्हणजे काय कबरी काय हे पंच मी बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच जणांच्या मुखातून म्हणजे हे ऐकलेलं आहे परंतु माझं काही समाधान नाही माझ्याकडून काही तुमचं समाधान होतंय का हे तरी म्हणजे पहा म्हणून म्हणजे त्याला आग्रह केला बाबा ऐका आता बरे का खरोखर म्हणजे हनुमंताची सगळे विनंती करू लागले खरोखर हनुमंता फार रामकथा सुंदर आहे हो फार गोड आहे फार म्हणजे जीवन आवश्यक रामकथा तुम्हा आम्हाला आहे हे क्षणभंगुर नाशवंत देह आहे आणि हे नाशवंत देहाला जर पवित्र करायचं असेल या नाशवंत देहाचा जर सोनं करायचा असेल माझा तर रामकथा ऐकावं बरे काय आणि तेही लवकरात लवकर म्हणजे काय तर तातडी करावं करावी तातडी धडधडाने महिला निघते या भक्तीची वाटेला येणे पावस्य अनंतानीचा धर्म माझे अर्जुना श्री कृष्ण परमात्मा म्हणतात बरे काय म्हणून म्हणजे काय तर हे क्षणभंगूर म्हणजे थोड्या दिवसाचा देह आहे म्हणून नाशिवंत आहे म्हणून म्हणजे ह्या नाशिवंताला पवित्र करायचं असेल तर हे करावं लागतंय अशा प्रकारे आमचे नाथराय सुद्धा सांगतात म्हणून म्हणजे काय तर का हनुमंतरायाला विनंती करू लागले माझा मी नाही वेळ घेत नाही विनंती करू लागले मारुती रामाला सुखी करायचं असेल सगळ्याचं जीवन एक राम गेला तर सगळं जगत गेलं राम ह्या जगातून जर निघून गेला तर जग राहील का राहणार नाही मग सगळ्याला म्हणजे काय तर दुःखदायक म्हणजे काय तर लक्ष्मण गेल्याच्या नंतर होणार आहे मग त्याच्या करता मला हनुमंता इंजने लावणारा तू जाय आणि म्हणजे लक्ष्मणाला वाच अशा प्रकारे विनवणी करू लागली सोडील कोण वडील कोण रावाना देव कार्य मी एवढं विघ्ना मांडला खरं ठार म्हणजे काय का राम जर कार्य करीत नाही तर राजा रावण मरत नाही राजा रावण मरत नाही तर त्याची स्मृती देवाची बांधवणी सोडली नकून सीता ही सुंदरी म्हणजे काय तर का त्या अशोकवनातून कोण आले त्याच्याकरता मारुती हनुमंता तू लवकर जाऊन म्हणजे लक्ष्मणाला घेऊन आणले अशा प्रकारे म्हणजे काय तर का वांडाला म्हणजे सगळे सुषंग सुग्रीव विभीषण सगळे विनंती करत आहे
एवढं म्हणजे सुयोग कापड आकर्षित आहे. 75 वर्षाचा आहे. खरोखर या लागे लक्ष्मणा, या लागे का हनुमंता, तू लवकरात लवकर जाऊन दिव्य औषधी आण आणि बंधू लक्ष्मणाला उठवावा अशा प्रकारे विनंती करू लागले. श्रीरामचंद्र काय उत्तर बोलता. एवढं बोलल्याबरोबर सगळ्या बोलणाऱ्या हात केला. हनुमंता अंजनी नंदना मारुती तू जाय म्हणल्याबरोबर राम प्रभू बोलू लागले. भगवान तुमच्या ग्रंथाची सत्य ब्रह्मांडाचा मालक आहे तो हनुमंताला काय म्हणताय का. कुळ पंचालना ऐके हनुमंता सर्वज्ञ पात्र भिक्षे त्यागाला याला की शरण जाण तू झालो. भगवान प्रभू म्हणजे काय तर एका ब्रह्मांडाचा मालक बोलत आहे. कपी पूर्ण पंचानना वानर कोळा म्हणजे काय तर एका सिंहासनच्या मारुती तू जन्माला आलास रे अंजनी माईच्या पोटी. आणि मी तुझ्या म्हणजे काय तर का तू एवढा हत्तर जन्माला आलास हनुमंता म्हणून म्हणजे काय तर का मी तुझ्या पुढे पदर कसरीच आहे रे. भिक्षा मागत आहे. देव भिक्षा मागत आहे माझ्या भाया की माझ्या बंधू लक्ष्मणाची मला भिक्षा वाढा म्हणता. एवढं का अशा प्रकारे म्हणजे आमचे भगवान बोलू लागले. लक्ष्मणाचे दिवदाने तुझं भिक्षा मागवालो सर्वज्ञा पराणी मुकद होले बंधू दिवदान बदले माझा राम बोलू लागले. बंधू लक्ष्मणाचे झाड प्राणाची भिक्षा म्हणजे काय तर का हनुमंता. आयुष्यता अंजनी नंदना तुझ्या पुढे मी मागत आहे रे. आणि तू लवकरात लवकर जाऊन माझा बंधू लक्ष्मण मला दे. हनुमंता कोण म्हणत आहे. भगवान प्रभू असणारे राम म्हणू लागले. वरी एकराले कानाते लक्ष्मी देवी झालो येता आम्हा दादा कविना वासनात कराळे. हनुमंता मारुती मी लक्ष्मणा वाचून अनाथ झालो. अनाथ म्हणजे परदेशी झालो रे. मला सनात करायचं कार्य तुझ्याकडे आहे हनुमंता. मला जर सनात करायचं असेल तर माझा बंधू लक्ष्मण मला दे. आणि हे तुझ्याकडून होणार आहे म्हणून म्हणजे काय तर का तुझ्या पुढे पदर पसरवितो रे. काय करायचंय कर मारुती. अशा प्रकारे केलेल्या अवस्थेमध्ये आमचे भगवान प्रभू बोलू लागले. माझा फार गोड रामायण आहे हो. ऐकावं लागतंय तसं म्हणलं. एकाग्र चित्तानं एकाग्र भावानं भावामुळे आकळे येरवीनं आकळे. कशालाच देवा काय जात नाही भाव पाहिजे म्हणून म्हणजे काय तर का चित्त स्थिर पाहिजे म्हणून म्हणजे रामकथा ही पोट भर आहे काय मिळते बायबा. चला वाचलिया लक्ष्मण आम्ही बघू सौख्यदाना पाचवा हनुमान दाबाना निश्चय झाला भागवादी. राम म्हणतात
म्हणले आम्ही भाऊ चार आहोत आणि तू जर माझ्या लक्ष्मणाला वाचवलास तर तू आमचा पाचवा भाऊच आहेस. ही कथा हे राम म्हणले बरे काय राम म्हणले. आणि आता पुढच्या वहीमध्ये थोडं अध्यात्माकडे गेले म्हणजे आपल्या देहाकडे आले. त्या देहाकडे आले बरे का. मग आता ते कसे आले ते सांगण्यासाठीच मी म्हणजे काय हा विषय मागून घेतलाय. बऱ्याच त्याच्या मुखातून ऐकलो माझं काही समाधान होतच नाही मायबा. बरेच शोध लावला शोध लावला म्हणजे काय कुठं कौशल नाही मायबा. शास्त्र पाहावं लागतंय ज्ञानेश्वरी खावं लागती पंचकरण खावं लागतं. त्याच्यातून काही सापडेल का काही गीता भागवत काही म्हणजे काय तरी काय तुकोबा रायाचा गाथा नामदेव रायाचा गाथा ह्याच्यात काही आहे का. त्या सगळ्याची छाननी करून मला म्हणजे काय थोडं समाधान माझ्या चित्ताला वाटलं. आणि म्हणून म्हणजे काय तर मी हे चार शब्द तुमच्या पुढे बोलला. मी काही अभ्यासू नाही मी काही शिकलेला नाही मी काही फक्त 5वी ते 6वी शिकलेला माणूस काही शिकलं नाही ना तरी तुमच्या पुढे माझं हे वक्तृत्व म्हणजे काय तर 4 शब्दाचं मानतो. तुम्हाला समाधान वाटलं तर बरं मला नाही म्हणलं तर म्हणजे तरी मला राग नाही बरे काय. ऐका पुढे तरी आमच्या नातरायानं थोडं इकडं घुसवलं. ह्या देहाला 5 आहेत आपल्या आणि ह्या देहातल्या जर 5 एक करायचे असते तर अहंकार रुपये रोमन मारण्याकरता वेळ लागत नाही. मग ते 5 कोणते आहेत काय बा तुम्हाला सांगतो. सावध चित्तानं ऐका. कोणी म्हणजे 5 विषय आले की 5 विषयच म्हणते. पंचप्राण आले की पंचप्राणच म्हणते. पंचकर्म ज्ञानेंद्रिय आले की पंच ज्ञानेंद्रियच एक झाले म्हणते. हिचा समाधानी नाही. तरी या देहामध्ये अंतःकरण मेन म्हणजे आहे. अंतःकरणाची दैवता विष्णू आहे. पंचकर्णामध्ये पहा अंतःकरणाची दैवता विष्णू आहे आणि विष्णू तोच राम आहे. ते झालं. मनाची दैवता मन लक्ष आणि मन एक आणि त्याची दैवता चंद्रना आहे. शीतळ शांत आहे. साधू आहे. साधू शक्ती म्हणजे काय तबरका आहे शीतळ वृत्ती आहे. म्हणून म्हणजे काय तबरका तोच लक्ष चित्त चित्त म्हणजे चिंतन करणे. मग चित्ताची दैवता नारायण आहे. चित्ताची दैवता नारायण आहे. चित्त चिंतन करणारा रामचिंतन करणारा भरत 3 झाले. आता काय राहिलं. चित्त मन अंतःकरण मन बुद्धी. हा बुद्धी राहिली. आता बुद्धी राहिली ना. बुद्धिवान असणारा म्हणजे काय तबरका शस्त्र. तुम्ही म्हणताल कसं. रामप्रभू आणि लक्ष्मण वनवासाला गेले. भरत नंदग्रामामध्ये राहिला. अयोध्येचं राज्य कसं करावं कसं केलं. स्वतः शिवसनावर रामाच्या जाऊन बसला का नाही. रामप्रभूच्या पादुका घेतले. वडील भावाचे वाहन घेतले पायातले आणि सिंहासनावर ठेवलं आणि पुढे हात जोडून धनुष्याला वार लावून शत्रुघ्न उभा राहिला. राम जरी गेला तरी मी शत्रुघ्न आणि माझ्या अयोध्येमध्ये कोण संचार करू शकतो.
ही चित्त, ही बुद्धी, ही कसोटी, ही शस्त्र घालतात. मग अहंकार राहिला एका. अहंकाराची दैवता मायबा रुद्र आहे. रुद्र 11वा रुद्र अससी बलबिनी मारणे काळ त्यांचे दास ते रामा. हाच असणारा हनुमान शिवाचा अवतार, महादेवाचा अवतार, ध्वजस्तंभावरी वांडरू, जो मूर्तिमंत शंकरू, सारथी साधक धरू अर्जुनेची. अशा प्रकारे म्हणजे काय काय हा मारुती राया हे 5 झाले. बाह्य पाहिलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान. इकडं अंतःकरणात पाहिलं अंतःकरणाने मनबुद्धी आणि चित्त आणि अहंकार. परमार्थामध्ये सुद्धा अहंकार असायलाच पाहिजे, नसावा असं नाही. कोणतेही अहंकार मग चित्तीचा पाहिजे. माझ्यापेक्षा आणखी कोणी वक्ता त्याला श्रेष्ठ व्हावं, त्याच्यापेक्षा क्या होत नाही. चित्त धरा, अहंकार धरा, अभ्यास करा आणि म्हणजे काय तर का बोलावं. अशा प्रकारे हे 5 झाले बरं का अंतःकरणातले. मग हे 5 झाल्यावर पुढे काय कार्य होतंय हे दिनवर सांगू काही एक झाले पाहिजे. तापसके भक्ताले सदानाय सांगना. हे 5 एक झाले हो पाहिजे. एक झाले ना पाहिजे काय होईल महत् कार्य साध्य आपल्या जीवनामध्ये. म्हणजे हे 5 जरी एक झाले तर आपलं महत् कार्य म्हणजे काय आहे या जीवनामध्ये. नाही पैसा कमवला म्हणजे महत् कार्य झालं का. नाही मोठा वाडा बांधला म्हणजे महत् कार्य झालं का. नाही शेती घेतली म्हणजे महत् कार्य झालं का. हे सगळं नाशवंत आहे. परंतु महत् कार्य म्हणजे ह्या जीवाचं सार्थक काय आणि सार्थक करून ह्या जीवाला मोक्ष कुठं मिळतंय हे महत् कार्य आहे बरं का. आणि हे 5 आपल्या एक झाले तर महत् कार्याची प्राप्ती होते का. होता बटाटा एक मेळा आता गोळा पातळी आता बसला होय. एक वेळा आता ऐकावर का ध्यान देऊन ऐका. जे म्हणजे काय स्फूर्ती मायबाप विचक्षण असतात की येडे वेडे मग समजायचं नाही माझ्यासारख्या मुलानं. हे समोर बसलेल्या तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुर्बाची दशरथी बोल तरी गंगावती तरी शिवकारावती. ह्याच वहीचा अर्थ सांगायचा. आमच्या तुकोबरायाचं प्रमाण ह्याच प्रमाणाचाच अर्थ सांगा. कसा बोल तरी गंगावती तरी शिवकार आली. कसा आहे फार पेच आहे याच्यामध्ये. कसा पेच आहे तिकडच्या होळ म्हणजे गंगेमध्ये म्हणजे जाते आणि गंगा त्याचा समावेश करून घेते मायबाप. तसं तुम्ही म्हणजे माझ्या तुकड्याचे बोल सामावून तो घ्या आणि म्हणजे काय तर राम रूपी राम सेवा म्हणून म्हणजे काय तर आवडीनं श्रवण करा. हे पाताळीच्या दिवसाची ती केली मी जाता भगवती हे पातळ मिळते एकत्र पाच विषय एका विषयात एक प्राणी बुद्धून मेलाय. पाटील एक प्राणी बुद्धून मेलाय. हो हे 5 विषय माणसाला एकत्र आपल्या एकाच जीवाला आहेत. एक जीव बुद्धून मेलाय. रस विषयात मासा गेला. श्रवण विषयामध्ये हरिण गेला. रूप विषयामध्ये पतंग गेला. शब्द विषयामध्ये हरिण गेला. रूप विषयामध्ये म्हणजे काय तर पतंग गेला. स्पर्श विषयामध्ये हत्ती गेला.
असे 5 विषय म्हणजे काय तर तुम्हाला आहे. आणि हे 5 विषयावर जर बंधन करायचं असेल तर मधले 5 जागृत ठेवावं लागते. मी सांगितलेले आता लई वागत ते सांगत नाही. अंतकरण मन बुद्धी चित्त चला विष्णता विदरदान हे सगळे एक पंचप्राण साधने आपण विसरदान सर्वोती पंचप्राण ज्ञान अपान उदान समान आणि प्राण हे 5 प्राण आहेत. हे 5 वारे आहेत आपल्यामध्ये. त्या देहामध्ये 5 वारे आहेत आणि ह्या वाऱ्याला ह्या वाऱ्याची जर वाटवळ पेटली तरी हे देह जाऊ शकतो. मग हे स्थिर चलविण्याकरता माणसानं अंतकरण मनोबुद्धी चित्त अहंकार साधक ठेवले तर हे 5 वारे स्थिर चालतात या देहामध्ये. जेवढे ह्या देहाला पोषक मिळालं ह्या हिशोबात हे 5 वारे चालतात. आणि जर काही जर म्हणजे काय तर वेगळं करू लागलं तर वाटवळ निर्माण होती आणि वाटवळ निर्माण होऊन ह्या जीवाची हानी होती. चला इथं काय सांगितलंय ह्या एका वहीमध्ये यज्ञ अब्रिल्या सांगितलं ना. मग एक ह्या देहाचा मेन कोण आहे? अंतकरण राम विष्णू तोच राम ह्या देहाचा मेन राम आहे. आणि ह्याला जर म्हणजे काय तर का मनोबुद्धी चित्त अहंकार त्या चौघाला जर आवडलं तर पूर्ण देह स्थिर चालतो. इतरांना म्हणजे काय तर का पापाची होत नाही. इकडं तिकडं वाईट लक्ष जात नाही. वाईट खावा म्हणत नाही, वाईट पेवा म्हणत नाही, वाईट भाव भोगाव म्हणत नाही. त्या एकाने ह्या चौघाला मोरावं लागते बरं का. तेव्हा 5ची होय एक मुस मन चित्त बुद्धी अहंकार सहज समरस सगळे होती. हे आमचे नाम करायतून आम्हाला सावध करतात. वादाची आहे कात्मते काय का हनुनाथा काय साकारी अंता ब्रह्मसायुल गता हता खरोखर एकाच या एक आत्मत्ता एकामुळं 4 आकळल्या जातात आणि 4 आकळून म्हणजे एक मुस म्हणते. आणि मग कळी काळा ते हनो लागतात जगाकाळ खाळ आणि आम्ही माता दिला पाय. ही ताकद म्हणजे आम्हाला येते आणि हीच ताकद आमच्या साधू संस्थामध्ये आली. आणि म्हणून म्हणजे काय तर का आजही आजरामर आहेत. तुकोबा राय आजरामर आहेत, माऊली आजरामर आहेत. खरोखर ज्ञानोबा राया आजरामर आहेत, नामदेव राया आजरामर आहेत, राजा छत्रपती आजरामर आहेत. विचार करा. अहो संत आपण माळकरी होऊन महाराज ही पदवी कमवीत नाव आणि बहादरानं राज्य करून महाराज ही पदवी कमविली. ते जर कोण असेल तर दैत्याचा
मला आमचे माऊली म्हणले जयाच्या प्रतीचा वाटवला पवाडून होय चराचरा तोची महात्मा धनुधरा दुर्लभ बोटावर मोजावर एवढे म्हणजे काय तर का दुर्मिळ आहे असे लोक चला जीव जीवा जीव जीवा पदवी तसो रुपये सगळे आठू भवी पुनर्वत्मते ठसाळे जीवी पंजे के भावी पदाचे नाथराय म्हणले जीव आणि शिव ही जीवाला शिवाची पदवी कमवावं शिव अलीकडा आहे आणि शिव पलीकडा आहे मायावा दोन्हीच्या मध्ये एक मोठी भिंत आहे तिचं नाव आहे माया नदी माया भिंत आहे जीव अलीकडे जीवाला संसार करू लागतो तरी ज्यावेळी शिव स्वरूपाची भेट झाली त्यावेळी लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरिविना हे कळतंय जीव शिव पदवी कळविल्याच्या नंतर हे कळतंय अशा प्रकारे म्हणजे काय का आमचे खरोखर एकनाथ महाराज नाथराय म्हणू लागलाय यारा गिगा कपिनंदना प्रयाणा वास्तवी बंधू लक्ष्मणा ओ बंधारणा काय बोलो चंद्र बोलू लागले याला गिगा लक्ष याला गिगा कपिनंदना याला गिगा कपिनंदना शीघ्र करोनी पर्याना वाचवी बंधू लक्ष्मण हनुमंता मारुती माझा बंधू म्हणाले बाबा अशा प्रकारे भगवान बोलू लागले हनुमंता राम बोलत आहे ते खरं आता तू वेळ लागू देऊ नको सगळा लंकेचा शोध केला म्हणजे लंका पालती केली म्हणजे उचलून काही पालती टाकली नाही का टाकली नाही मग विभीषणाला काय द्यावं हे लंका पालती टाकल्यावर कुठे तयार करावं तेवढी सोन्याची लंका पालती केली म्हणजे शोधली असा भेद नावा दिला आदर्श मोठा अरे 10 तोंडाचा राजा रावण चल 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 कापू लागला अशा प्रकारे म्हणजे काय का मारुतीला सरसावले आणि जाण्याच्या तयारीला लागल्या बरोबर त्याचीच कोटी देवाला म्हणजे काय का प्राची वृत्ती केली निजमय भवी सृष्टी
आणि सीताबाईची सुटका करेल आणि राजा लंकेचा राजा विभीषण होईल. आले रामराज्य आले रामराज्याना सुखा काय म्हणे